आता हा फार समुद्राला टेकणार आहे. टेकलाच जवळ टेकलाच आहे, पण बघता येत नाही एवढा तीव्र आहे. तरी सुद्धा आहे गॅप बरीच, अजून 5 मिनटं तर नक्कीच आहे. तर 5 मिनटं चालू ठेवावं लागणार आहे. म्हणजे खाली टेकून सुद्धा ते दिसणार नाही, ते नाहीच आहे आपल्याला. तर निम्मा गेल्यानंतर आपल्याला ते बऱ्यापैकी बघण्यासारखं वरनं बघायला पाहिजे का थोडं. तू नको वाचलो, नको. थोडं वर गेला ना. डायरेक्ट डोळ्यांनी बघता येत नाही एवढा तीव्र येतो. हो ना, तो तर प्रॉब्लेमच आहे. याच्यातच बघायचा. रस्त्यावर जाऊन परत येता येईल. आहे ना, चाल घेऊन पटापट का. तसंच बघा, अजून पाण्याला टेकतोय, टेकलेलं नाही आहे. म्हणजे
आपल्याला हल्ली हा पाण्याला टेकलेला दिसतच नाही सूर्य, तो आज आपल्याला दिसतोय. किती भाग्य आहे. सगळेजण सूर्याचा फोटो काढण्यात मग्न आहेत. सगळे सूर्य बघतात. कुणीही बाकी ॲक्टिव्हिटी करत नाही. आतनं बघ, कंटिन्युअस नको. मी सांगतो तुला वाटलं. 1 मिनिट फक्त राहिलेला आहे आता. एखाद दुसरा मिनिट आहे. एखादा मिनिट आहे अजून टेकायला. वारा इतका आहे की स्टिक सुद्धा हलती आहे. हे बघ हा टेकला. आता मी हा झूम करतो. थोडा हलेल कॅमेरा, पण समुद्राला टेकलेला तुम्हाला दिसेल. तो हलणार, त्याला काही इलाज नाही. धर धर. पूर्ण टेकला आणि दिसायला इतका सुंदर दिसतोय. नुसत्या डोळ्यांनी काढ ते चष्मा, हे काढ, बघता येत आहे. हा. कैक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. कैक वर्ष आम्ही इतके सूर्यास्त याच्या करता बघत होतो. हे बघ, ते जात आहे सगळं. नाही आहे ते बघ जाऊन दे. हे काय व्हायचं ते होऊन दे. असं कधीच बघायला मिळालं नाही. हो ना, फार भारी, फार 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 सुपर. आज चाललाय बघायला. चाललाय गेलाय. वाव. ते राहू दे, तू तिथं बघ, फक्त डोळ्यांनी बघ. हा काय दृश्य आहे. याच्याकरता आम्ही समुद्रावर सूर्यास्त चुकवत नाही. दुर्दैवाने आमच्या गावात तर कधीच दिसत नाही एवढा खाली गेलेला. आमचा कायम वरच्यावर जातो. अगदी टोक सुद्धा दिसतंय, त्याचं वरचं टोक दिसतंय. हे बघा. आणि पाणी आता निळं दिसायला लागलंय बघा. हे बघा, शेवटचं टोक सुद्धा डोळ्याला सुद्धा दिसतंय. वरचं टोक. अप्रतिम 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 अप्रतिम. बरं झालं आज आम्ही या फॉरेनर बीचला येऊन थांबलो. हे बघा, अजून टोक आहे, अजून बारकसं आहे. वाव, गेला. चला, हे बघा, सगळे फॉरेनर तुम्हाला दिसतात इथं. किती बघायचे तेवढे फॉरेनर बघून घ्या. नाही तर गोव्याला आहे बघायला.
आज समाधान वाटलं. अख्ख्या ट्रिपची सांगता सुद्धा आमची फार सुंदर झाली, फार सुंदर. उद्या आम्ही हारणेत पोचणार आहोत परत. पण शेवटची रात्र अप्रतिम. आणि ते जे समाधान मनाला मिळतं ना ते खूप सुंदर असतं. फारच छान. हे वर्थ आहेत, एवढी मिनटं खरोखर वर्थ आहे. अगं थांब. फारच सुंदर व्ह्यू मिळाला, अप्रतिम. इकडं नाही, अजून पुढं आहे. ते टी अँड जे लिहिलंय ना तिथं आहे. सारखी येत जात असतो. ते गेले आता पुढे. आय लव गोवा दिसतंय तिथनं आता. काय गर्दी आहे बघा. हे बघा किती गर्दी आहे. मुंग्यांसारखी माणसं आहेत पुढं. आणि हे सगळे फॉरेनर्स. म्हणून यांना फॉरेनर्स बीच म्हणतात. आम्हाला शेवटचा मुक्काम गोव्यात करायचा होता,
आणि हा जो बीच आहे हा बीच महाराष्ट्र बॉर्डरला लागून आहे. तारकर्लीला लागून हा बीच आहे. आणि मला फक्त नदी क्रॉस केली की डायरेक्टली मी महाराष्ट्रात पोहोचतो गोव्यामध्ये. अर्थात त्या नदीपर्यंत पोहोचायचोपर्यंत मला नदीला आडवं 5 किलोमीटर क्रॉस करावं लागणार आहे. पण ठीक आहे, 5 किलोमीटर क्रॉस जरी केलं तरी ते काही फार म्हणता येईल अशातला भाग नाही. ते काय 5 किलोमीटर खूप आहे अशातला भाग नाही. तो नदीला लागूनच रस्ता आहे पूर्णपणे. इकडनंच वर जायचं. दिसतंय का? मला वाटतं सगळी लोक जात आहेत तिकडनं. हां, तिथनं आहे. आता बीचवर हळूहळू हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होणार. आणि जीवाचा गोवा करायला आलेली जी लोक आहेत सूर्यास्त झालेला आहे. हे बघा, इथं सगळी लोक मजा करायला बसली आहेत मस्त समुद्रावरती. छान बुट्ट्याचा वास पसरलेला आहे सगळ्या हातामध्ये. सुंदर. हे बघा, आता निळसर झाक आलेली आहे. पाणी निळसर दिसायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, इकडं आम्ही गेलो होतो तिथं गर्दी जरा कमी होती, पण इकडं मात्र प्रचंड गर्दी झाली. प्रचंड. आणि मेन इकडंच दिसतंय सगळं. आरंबोल बीच, व्हाईट सँड बीच आहे. हे बघा किती व्हाईट असेल कल्पना करा तुम्ही. हे बघा, आणि त्या मानाने एवढी लोक असून सुद्धा स्वच्छ बीच आहे. कुठेही कचरा नाही, काही नाही, काही नाही. हे बघा, तसाच हा इकडं. सुंदर सुंदर, फार. हे बघा, आय लव आरंबोल.